सर्व सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय, इथे प्रचाराला याच. उरली सुरलेली गुरमी उतरवतो. उद्धव ठाकरेंचं थेट देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज. बूटसाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल. विधानसभेला सर्व 288 जागा लढण्यावर जरांगे ठाम. आंबेडकरांनी गरीब गरजवंत मराठ्यांच्या बाजूने उभं राहावं. जरांगे यांचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन. जरांगेंनी समाजाच्या चांगल्या कामाबद्दल बोललं पाहिजे. विषय न भरकटवता प्रमुख विषयांवर चर्चा व्हायला हवी. भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सल्ला. राजू शेट्टींकडून राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत. जरांगे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती. तुळजापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये चुरस वाढली. विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता. पूजा खेडकर पाठोपाठ आणखी एक IAS अधिकारी वादाच्या भोवऱ्यात. 52% दिव्यांग अमोल आवटे बास्केटबॉल कसे खेळतात? RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. नितीन गडकरींचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र. मेडिकल इन्शुरन्स प्लॅनवरील GST काढून टाकण्याची पत्राद्वारे मागणी. मंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. शिंदे समितीच्या मुदतवाढीबाबत जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार. मुदतवाढ देऊन काम होत नाही, त्यांना काम करायला लावा. जरांगे यांचा सरकारला सल्ला. नाट्यनिर्मात्याच्या फसवणुकीच्या आरोप प्रकरणी जरांगे सुनावणीला कोर्टात राहणार हजर. 2 ऑगस्टला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहणार. अमित ठाकरे उद्या अकोला दौऱ्यावर. जय मालोकरच्या कुटुंबियांची घेणार भेट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची चांदा ते बांदा यात्रा. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरच्या चांद्यातून यात्रेची सुरुवात. मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेंची बदली. सुधाकर शिंदेंना मूळ खात्यात परतवण्याचे केंद्राचे आदेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यात 3 ऑगस्टला राज्यस्तरीय अधिवेशन. तर शिवसंकल्प अभियानाची पुण्यातून होणार सुरुवात. नवनीत राणांचा 5 ऑगस्टपासून आभार आणि संवाद दौरा. अमरावतीतील 6ही विधानसभा मतदारसंघात नवनीत राणांच्या आभार सभा. राजू शेट्टींनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती. तर राजू शेट्टींकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा. पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची त्रिस्तरीय समिती स्थापन. 7 दिवसात समिती प्रशासनाकडे अहवाल सादर करणार. नाशिकच्या येवला तालुक्यात शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे फवारणी. 5 एकर मका क्षेत्रावर ड्रोनद्वारे केलेला फवारणीचा प्रयोग यशस्वी. अमरावतीत मोबाईल ग्राहकांची BSNLला पसंती. 27 दिवसात 15,000हून अधिक ग्राहकांकडून BSNLच्या सिम कार्डची खरेदी. सांगलीत चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी. धरणातून 11,585 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती. सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी बंद. किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने किल्ला बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.